हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी. आज आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच नंबर 17 करणार आहोत. सो स्टार्ट करूया आपल्या प्रश्न सराव क्रमांक 17ला. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढीलपैकी ला आख्यात ओळखा. पर्याय आहेत अ बसला, ब बसू, क बसतो, ड बसावा. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील वाक्यातील काळ ओळखा. वाक्य आहे, मी बालपणी लवकर उठत असे. पर्याय आहेत अ रीती भूतकाळ, ब अपूर्ण भूतकाळ, क पूर्ण भूतकाळ, ड पूर्ण वर्तमान काळ. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे. मी बालपणी लवकर उठत असे या वाक्याचा रीती भूतकाळ हा काळ आहे. प्रश्न क्रमांक 3, ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते त्या समासास म्हणतात. पर्याय आहेत अ तत्पुरुष समास, ब अव्ययीभाव समास, क बहुव्रीही समास, ड कर्मधारय समास. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते त्या समासास अव्ययीभाव समास असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, पुढील मराठी शब्दासाठी इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द कोणता? शब्द आहे मूळ वेतन. पर्याय आहेत अ टोटल पे, ब बेसिक पे, क स्पेशल पे, ड एक्स्ट्रा पेमेंट. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे, मूळ वेतन या शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे बेसिक पे. प्रश्न क्रमांक 5, विसर्ग संधी ओळखा. मन प्लस राज्य. पर्याय आहेत अ मनराज्य, ब मनःराज्य, क मनोराज्य, ड मनाचे राज्य. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे, मना प्लस राज्य या शब्दाची विसर्ग संधी आहे मनोराज्य. प्रश्न क्रमांक 6, 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगा. पर्याय आहेत अ गुणवाचक विशेषण, ब संख्यावाचक विशेषण, क संख्या वृत्तीवाचक विशेषण, ड क्रमवाचक विशेषण. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे, 12 राशी या विशेषणाचा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. प्रश्न क्रमांक 7, जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? पर्याय आहेत अ पुरुषवाचक सर्वनामे, ब संबंधी सर्वनाम, क दर्शक सर्वनाम, ड प्रश्नार्थक सर्वनाम. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे, जो, जी, जे हे संबंधी सर्वनाम आहेत. प्रश्न क्रमांक 8, हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत? पर्याय आहेत अ संख्यावाचक, ब क्रमवाचक, क सर्वनाम साधित, ड गणनावाचक. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे, हा, असा, असला, इतका ही शब्दे सर्वनाम साधित विशेषणे आहेत. प्रश्न क्रमांक 9, कथेकरी म्हणजेच. पर्याय आहेत अ कथा सांगणारा, ब कथा लिहिणारा, क गोष्टीवाला, ड कथावाला. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे, कथेकरी म्हणजेच कथा सांगणारा. प्रश्न क्रमांक 10, नामाचा प्रकार ओळखा. नाम आहे समुद्र. पर्याय आहेत अ विशेषनाम, ब सामान्य नाम, क भाववाचक नाम, ड समुदायवाचक नाम. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे, समुद्र हे एक सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 11, वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. वाक्य आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा. पर्याय आहेत अ योग, ब तुझा, क सदा सर्वदा, ड घडावा. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे, वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण आहे सदा सर्वदा. प्रश्न क्रमांक 12, सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत अ मिश्र वाक्य, ब संयुक्त वाक्य, क केवल वाक्य, ड स्वार्थी वाक्य. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे, या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 13, स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा. पर्याय आहेत अ सु प्लस अल्प,
ब स प्लस उ प्लस अल्प, क स्वा प्लस अल्प, ड स्वा प्लस अल्प. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे स्वल्प या शब्दाचा विग्रह आहे सु प्लस अल्प. प्रश्न क्रमांक 14. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशा स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? पर्याय आहेत अ उद्गारवाचक चिन्ह, ब संयोग चिन्ह, क प्रश्नचिन्ह, ड अवतरण चिन्ह. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशा स्वरूपात दर्शवण्यासाठी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 15. गृह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय आहेत अ तत्सम, ब तद्भव, क फारसी, ड अरबी. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे गृह, हस्त, शीर्ष हे शब्द तत्सम प्रकारातील आहे. प्रश्न क्रमांक 16. ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा. पर्याय आहेत अ कर्मधारय समास, ब उपपद तत्पुरुष समास, क विभक्ती तत्पुरुष समास, ड नन तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास आहे उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय व्यतिरिक्तवाचक शब्दयोगी अव्यय नाही? पर्याय आहेत अ विना, ब खेरीज, क देखील, ड निराळा. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे मोठ्याने ओरडू नकोस. पर्याय आहेत अ नामसाधित क्रियाविशेषण अव्यय, ब विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय, क धातू साधित क्रियाविशेषण अव्यय, ड अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे मोठ्याने ओरडू नकोस या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 19. मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील परी या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते? पर्याय आहेत अ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, ब न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय, क स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय, ड उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील परी या शब्दाचे उभयान्वयी अव्यय न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 20. पुढील केवळ प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत अ आश्चर्यकारक, अरेच्चा, मौनदर्शक, गप, क संबोधदर्शक, अगे, ड प्रशंसादर्शक, बापरे. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे ड ही जोडी चुकीची आहे, बाकी तिन्ही जोड्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 21. गाळलेले शब्द भरा. अव्ययाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत अ विकारी शब्द, ब पद, क अविकारी शब्द, ड विकृती. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे अव्ययालाच अविकारी शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. उगीचच्या उगीच, खालच्या खाली हे शब्द अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय आहेत अंशाभ्यस्त, ब अनुकरणवाचक, क पूर्णाभ्यस्त, ड अर्ध अभ्यस्त. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे उगीचच्या उगीच, खालच्या खाली हे शब्द अभ्यस्त शब्दांच्या पूर्णाभ्यस्त प्रकारात मोडते. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? शब्द आहे गुणवैशिष्ट्ये. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की गुणवैशिष्ट्ये हा शब्द शुद्धरित्या कसा लिहिला जातो. प्रश्न क्रमांक 24. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. वाक्य आहे उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभे राहतात. पर्याय आहेत अ उन्हाच्या वेळी, ब त्या,
क गुरेढोरे, ड झाडाखाली. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्या स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे टिंबटिंब होय. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. पर्याय आहेत अ. तत्सम शब्द, ब. तद्भव शब्द, क. देश शब्द, ड. परकीय शब्द. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्या स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. सो इथे आपली मराठी व्याकरणाची 25 क्वेश्चन सिरीज समाप्त झालेली आहे. आपले व्हिडिओ नक्कीच बघा आणि सराव करा आपल्या चॅनलवर मिशन वर्दी.